गाईज आम्ही जातो आता नळदुर्ग फोर्टवर आणि तिथे जाताना आम्ही एक घेतलाय छोटासा ब्रेक अशा एका छोट्याशा शॉपच्या इथे, जिथे आम्ही आता उसाचा रस पिणार ते बघा. आम्ही येताना 5-7 टँकर बघितलं होतं उसाचे सगळे. आता बघूया उसाचा रस पिऊन आणि पाण्याची बॉटल घेतो, कारण पाण्याची बॉटलच नव्हती आमच्याकडे. आणि मग भेटूया आपण नळदुर्ग फोर्ट वरती. नमस्कार मित्रांनो, आज होता आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आणि जे जे स्पॉट्स आम्ही प्लॅन केलेले तिथे आम्ही ऑलमोस्ट पहिल्या दिवशी जाऊन आलो. आता राहिलेला शेवटचा स्पॉट तिथेच आम्ही जात होतो. तुम्ही सोलापूरला येत असाल ना, तर तुम्ही असं पर्सनल काहीतरी स्कूटी किंवा कार रेंट करा आणि मगच फिरा. इथले रोड अगदी सुंदर आहेत, नो खड्डे काही नाही. इथे नळदुर्ग फोर्ट बद्दलची माहिती लिहिलेली आहे सर्वी आणि मुख्य प्रवेशद्वार. चला आता नळदुर्ग फोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत जाऊया. इथे आल्यावर ना मला असं वाटलं की इथे कुठल्या तरी मूवीची शूटिंग झाली असेल. बघा, त्या जमान्यात असे काही दरवाजे बनवत होते ना की शत्रूने लगेचच आक्रमण करू नये, त्यामुळे असे वळणदार प्रकारे द्वार बनवायचे आणि तिथे लपण्याची जागा खूप असायच्या. बघा, ते पूर्ण फिरवून आपल्याला टर्न करून आतमध्ये जावं लागेल. तुम्हाला माणसं दिसत असतील येताना त्या साईडलाच. आता आम्ही निघालोय मुन्सिफ कोर्ट बघायला. 100 वर्ष जुनी असेल कदाचित. बघा, तिथे काही सामानही दिसतात आहे आणि तोफही दिसते. बघूया त्या जमान्यातली कोर्ट कशी होती. हे बघा, खूप सारे रूम्स दिसतात आहेत, त्यातलीच काही एक रूम आम्ही तुम्हाला दाखवतोय. कोर्टरूमच्या आवारामध्ये अशा काही जुन्या वस्तू होत्या. काही चांगल्या अवस्थेत आहेत, काही थोड्याच मडगडीत चाललेल्या आहेत. आता आपण जातोय राणी महालामध्ये. ही समोर जी तोफ आहे ती 25 फुटाची तोफ आहे. आजपर्यंत एवढे गड किल्ले फिरलो, पण इतकी मोठी तोफ मी अजूनपर्यंत कुठे पाहिली नव्हती. 25 फुटाची तोफ. हे बघा मित्रांनो, भुईकट किल्ल्यासाठीच हा किल्ला बनवला होता, पण ह्याच्या भोवताली असं खूप पाणी आहे, त्याच्यामुळे ह्याला नळदुर्ग असं नाव दिलेलं आहे. इकडनं जो नजारा दिसतो तो खूप अप्रतिम आहे आणि या किल्ल्याची डागडुजी खूप चांगल्या प्रमाणात केली गेली आणि आपल्या महाराजांचे किल्लेही असेच संवर्धन केले पाहिजे. विहाराच्या इथे आम्ही जातोय. मस्त खालती पाणी वगैरे दिसत होतं. जेट्टी वगैरे आहे वाटतं, बोट जेट्टी लिहिली आहे तिथे वरती. लेट्स सी. आता आम्ही जी वरून जी तुम्हाला लेक दाखवली ती आता खाली जाऊन बघूया कशी दिसते. इकडनं हा प्रवेशद्वार आहे खाली जायचा. आत्ता ही लेक एक नंबर भावांनो, खूप मस्त असा इकडनं व्ह्यू दिसतो. पूर्ण लेक दिसते इकडनं खालून आणि खाली आपण छान छान फोटोही काढू जाऊन. खूप छान छान फोटोही काढून झाले आणि थोडा टाईम स्पेंड करून गप्पाही मारल्या. आता वरती बुरुज आहेत, तेही मी तुम्हाला दाखवतो. तर तिकडनं आपण आलो. अजून बुरुज आहेत. एक त्या कॉर्नरला बुरुज आहे, एक हा बुरुज आहे आणि एक अजून पुढे बुरुज आहे, पण तो खूप लांब आहे आणि चांगल्या अवस्थेत आहे. तर हा बुरुज आहे, तर हा बुरुज दाखवतो मी तुम्हाला कसा, आणि तो पुढचा बुरुज पण कनेक्टेड आहे. ते बघा तिकडे आणि एक बुरुज आहे, तो चांगल्या अवस्थेत आहे. तो बघा तिकडे. भावानो, तुमच्याकडून झालं असणार. शेवटी आपण या बुरुजामध्ये जवळ पण आलो. हो ना करणार होतो. त्यांना विचारलं की तिथे काही आहे का बघण्यासारखं, तर ते म्हणाले हो आहे. सो बघूया आता. अनोळखी माणसावर विश्वास ठेवून आणि चाललं तर आहे, बघूया. भावानं जीव गेला रे, जीव गेला. आणि हा असा व्ह्यू आहे वरती. अजून वरती जायचं आहे. आणि वाव, या तोफा बघा,
भावनो या 2 तोफा आहेत आणि एवढ्या मोठ्या या तोफा आहेत ना. या बघ 2 दिशेला 2 आहेत. इथेच ती लोक दिसत होती आपल्याला. आणि ह्यावर एवढं कोरीव काम केलेलं आहे. तोफ जास्त गरम नाही, थोडी गरम आहे. आणि ही एक आहे. किती मोठी तोफ आहे भावानो. आणि इकडं पूर्ण किल्ल्याचा परिसर दिसतो. पूर्ण किल्ला दिसतो इकडनं. हा. आणि किल्ल्याचं पूर्ण तटबंदी. किल्ला खूप मोठा आहे. हल्ला केला असेल. तिकडे पवनचक्की पण आहेत, मस्त फिरतात. काल बघितली येताना रात्रीचे घेऊन जात होते, म्हणजे कोणाला त्रास नको व्हायला म्हणून मग बी रात्रीचे नेत असते. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया आणि भेटू पुढच्या व्हिडिओला. जरा खाऊया आणि मग आराम करून परत जाऊ आम्ही मुंबईला. मुंबई आता एवढं फिरलोय ना, असं वाटतंय ह्या ट्रिप चा थकवा काढायला अजून एक ट्रिप करावी लागेल किंवा सुट्टी मारावी लागेल. हो नक्की. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ इथेच संपूया. तोपर्यंत लव्ह, डान्स अँड ट्रॅव्हल.